यावर्षीचा गणेशोत्सव कसा होणार याविषयीची सर्वांना चिंता होती, परंतु कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता मूर्तिकारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सर्व मूर्तिकार जे आहेत ते मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण मूर्तिकारांची बातचीत करणार आहोत। मुंबईमधील जे प्रतिष्ठित गणेशोत्सव आहेत त्यांच्या मूर्त्या तर खरं तर पीओपीच्या असतात आणि ते यांच्या माध्यमातून घडत असतात आणि सर्व मूर्तिकारांना आजचा हा दिवस आनंदाचा आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सुरुवात लालबागच्या राजापासून। दरवर्षी पीओपीची मूर्ती असते आणि खरं तर यावर्षी सर्वांत संकट होतं सणावरती, पण ते संकट दूर होईल अशी आशा सर्व व्यक्त करत आहेत। काय तुमची प्रतिक्रिया कोर्टाचा निर्णय आल्यानंतर? सर्वप्रथम मी हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा आभार मानतो। तसंच ज्यांनी आम्हाला आशिष शेलार साहेब आहेत, आपले मुख्यमंत्री साहेब, या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो। कारण इतक्या वर्षाचं म्हणजे आज हे 1 वर्षाआधी असं नाही, मागेपासून आम्ही भरपूर त्रास सहन करत होतो। अजूनही आमच्या मूर्त्या जागेवर आहेत, पण इतक्या वर्षाचं जे कुठेतरी बर्डन होतं की दरवर्षी गणपती आला की पीओपीचं इश्यूज चालू व्हायचे की बाबा पीओपी गणपती करायचे नाही, विसर्जन नाही, अमुक नाही तमुक नाही। पण आज कुठेतरी एक ऐतिहासिक निर्णय झाल्यासारखा आहे की आज जो आम्हाला न्याय मिळाला आहे आणि सत्याचा विजय झाला आहे थोडक्यात म्हटलं तर। आणि बस आज म्हणजे आज सगळे स्पीचलेस आज आम्ही जास्त म्हणजे म्हणतात ना मन भरून आलं आहे आणि शब्द नाही आहे। त्यामुळे मी सगळ्यांतर्फे तुमचाही आभार मानतो, सगळ्यांचा ज्यांनी आम्हाला या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आणि योगदान दिलं त्यांचा सगळ्यांचा मी आभार मानेन। मुंबई महानगरपालिकेने खरं तर ज्यावेळेस मागे गणेशोत्सव झाला होता त्यावेळेस कडक नियम ठेवले होते आणि त्यामुळे मंडळं देखील आक्रमक झाली होती आणि त्याच्यामुळं येणारा गणेशोत्सव कसा होईल यांच्याबद्दल सर्वांना चिंता होती। हा निर्णय आल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया? ना डेफिनेटली ह्या बाबतीत सगळ्यांना दिलासा मिळालेला आहे आजच्या निर्णयानंतर। आणि जसं तुम्ही म्हणालात मागीच्या टायमाला म्हणजे जी परिस्थिती ओढवली तीच आत्ता परत ओढवली जाते का ह्या संभ्रमात मूर्तिकार देखील होते, मूर्तिकारांनी तयारी देखील केल्या कारखान्यांच्या आणि कुठेतरी एक ती संभ्रमावस्था असते की बाबा काय होईल काय नाही। एका प्रकारचा दिलासा आम्हाला 5 मेला मिळालाच होता। आता 5 मे नंतर ही आजची तारीख होती। आता आजच्या तारखेला काय होणार काय नाही CPCBचे रिपोर्ट्स यायचे बाकी होते, परंतु ह्या या प्रोसेसमध्ये जेव्हा आज आम्हाला हिअरिंग झाली आणि आम्हाला जो दिलासा मिळालेला आहे तो एकदमच म्हणजे जसं दादाने सांगितलं स्पीचलेस आहे। आम्हाला भरपूर त्रास झालेला, भरपूर लोकांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मदत केली। आशिषजी शेलार त्यामध्ये प्रथम होते, त्याच्यानंतर त्यांच्या निकटवर्ती आहेत आमचे जितूभाई आहेत राऊत, ते परत खूप लोकांनी आम्हाला ह्यामध्ये सपोर्ट केलेला आहे। प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक पावलोपावले आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली आणि आजचा दिवस आज आलेला आहे। आम्ही त्या याचिकाकर्त्यांचाही आभार मानायचे होते ॲक्च्युली आम्हाला, कारण त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे मूर्तिकार देखील एकवटलो। ते भले आमच्या विरोधात होते, परंतु आज त्याच्यामुळे सगळे मूर्तिकार एकवटले आणि त्यांना देखील एकतेचं बळ दिसून आलं असेल कदाचित। तर मग ही एकी आमची कायम अशीच राहावं अशी आमची गणरायाकडे प्रार्थना आहे, कारण हे असेच संकट आमच्यावर कदाचित ह्याच्या पुढेही येतील, तर ते हुडकावून लावण्यासाठी आम्ही सगळे परत खंबीर आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हा प्रश्न होता, त्यावरती राज्य सरकार पूर्णपणे कोणतंच राज्य सरकार तोडगा काढत नव्हतं, परंतु आता हा पूर्णपणे म्हणजे कायमस्वरूपी तोडगा आहे असं तुम्हाला वाटतंय का? हां, ऑब्व्हियसली तोडगा आहेच, कारण की एकतर मी सगळ्या मूर्तिकारांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो की त्यांनी संयम ठेवला या विषयावरती। कारण की कोणी जसं आपण धर्मांतरण करण्यासाठी किंवा धर्माचा विषय घेतल्यानंतर उद्रेक होतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात किंवा आंदोलन होतं, ते न करता ऑफिशियली जे आम्हाला पाहिजे होतं, जे हवं होतं ते मिळालं। त्याबद्दल आम्ही सरकारचे पण आभार मानतो आणि ज्या लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला मदत केली त्यांचेही आम्ही आभार मानतो। आणि जेवढे आज हे मूर्तिकार तुम्हाला दिसत आहेत यांनी कधीही असं आव्हान केलं नाही की तुम्ही रस्त्यावरती उतरा किंवा मोर्चे काढा किंवा हे नाही करा आम्हाला, कारण की ते शिस्त पद्धतीमध्ये आणि ज्या पद्धतीने ऑफिशियली आम्हाला जे हवं होतं ते आज आम्हाला मिळालं। त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान आहे या गोष्टीचं आणि आम्ही पुढे ज्या प्लॅनिंगने आम्ही ज्या पद्धतीने काम करतो वर्षभर ते आम्ही आता करू शकतो पुढे मागे। आणि कारण की बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू असं गोष्ट आहे की ग्राउंड रिपोर्टवरती डिमांड ॲज पर डिमांड, जसं की आपण आता एक गोष्ट अशी आहे की याला विभाजन केलं आहे की मातीचे मूर्तिकार आणि पीओपीचे मूर्तिकार, पण आपण सर्व गोष्टीचा विचार केला तर डिमांड बघून ग्राउंड रिपोर्ट बघून त्याचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं। पण त्याच्यामुळे आता दिला केंद्रीय प्रदूषण नियंत्रणाच्या अहवालामध्ये एक गोष्ट अशी आहे की पीओपीला परवानगी दिली, पण ते पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये बुडवायच्या नाहीत तर त्या कृत्रिम तलावामध्ये वगैरे बुडवायच्या। तर ज्या तुम्ही मोठ्या मूर्त्या बनवणार त्याचं मग विसर्जन मग यावरती काय पर्याय असू शकतो?
आता आम्ही त्याच्यावरतीच बसून सगळे मूर्तिकार म्हणून काय आपण प्लॅन करू शकतो, कसा आराखडा करू शकतो, की आम्ही आमच्यामध्ये सामंजस्यप्रमाणे काय निर्णय घेणार आहेत, की हाईटला कसं काय एक बॅरियर ठेवायचं, की आपण ठरवायचं की क्या लिमिटपर्यंत आपण मूर्त्या घडू शकतो, की आता इझिली आपण विसर्जन करू शकतो, ज्या नॅचरल आपण कसं काय, आणि त्याच्यावरती आम्ही बसून तोडगा काढणार आहोत. मूर्तिकार नाही मूर्तीसाठी आता जे केलं आहे म्हणजे विसर्जनाचं हे 30 तारीख दिलेली आहे, 3 आठवडे दिलेले आहेत आणि हे आता सर्वतोपरी म्हणजे उच्च न्यायालयाने एवढंच सांगितलं की हा सगळा निर्णय सरकार घेईल, त्यांच्यावरती ते टाकलेलं आहे कमिटीवरती, एक कमिटी नेमून मग विसर्जन मोठे गणपतीचं आहे ते त्यांच्यावरती ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर त्याचा निकाल आमचा 30 तारखेची एक डेट दिलेली आहे. कुठेतरी मूर्तिकारांना आता दिलासा मिळाला आहे, मंडळांना दिलासा मिळेल का? कारण की एवढ्या मोठ्या मूर्ती असतात त्या समुद्राशिवाय कुठेही विसर्जन केल्याशिवाय पर्याय नाही, कारण कृत्रिम तलावामध्ये होऊ शकत नाहीत. आपण याच्या वेळेस पाहिलं, मागे गणेशोत्सवाच्या वेळी पाहिलं नाही, नक्कीच मिळेल. बघा आता इतकं आज आम्ही 3 महिन्यात जो लढा दिला त्याचा आज एवढा पॉझिटिव्ह रिझल्ट आला आणि त्याच्यातही आज उच्च न्यायालयाने जर सरकारना ही जबाबदारी दिली आहे तर आम्हाला पूर्णपणे सरकारवर विश्वास आहे की नक्कीच ह्यातला चांगला कुठेतरी मार्ग निघेल आणि जसे आपले म्हणजे आजपर्यंत जसं विसर्जन होत आलं आहे गणपती जे मोठे मोठे आतमध्ये नेऊन विसर्जित केले जातात ते नक्कीच यापुढेही होईल ही आमची नक्कीच अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की मूर्तिकारांविषयीचा निर्णय आल्यानंतर सर्व मूर्तिकार जे आहेत ते मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. मूर्तिकारांना दिलासा मिळालेला आहे, परंतु मंडळांना 30 तारखेला नक्कीच दिलासा मिळेल आणि काहीतरी सुवर्णमध्ये आम्ही काढू अशा भावना ज्या आहेत ते मूर्तिकार व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.